भाइयों और इसकी बहनों, स्वागत है आपका एक और नए वीडियो में। तो आज है हमारे दोस्त की शादी और हमारे शादी में भाई है मंडप में और हम घूम रहे बाहर। बोल गए थे चाललं आता लग्नाला. मोरे चव्हा साऊंड बंद झालं काय विषय. घ्यायचं बघ ना फुल सेटअप तैयार है। अभी शादी होगा भाई का, कल से हमको नहीं दिखेगा, मरे होंगे कभी ना कभी, लेकिन चलेगा भाई जी। निसर्ग का नियम है। भाई भाई हमको लड़की कौन दे? नहीं भाई, मेरे पास डिग्री है। मेरे पास तो डिग्री नहीं है, नौकरी है। ठीक है भाई, अच्छी बात है। ये हमारे पास दोस्त है एक, उसका तो शादी का जरा टाइम लगेगा, लेकिन होगा भाई। कोई रहेगा तो बताओ इसमें कमेंट। ये पंखा चालू झालाय भाई आता। ब्लो एक नंबर। भाई के उधर फेरे चल रहे हैं और ये देखो ये देखो ये देखो मासूम चेहरा बहन के लोड़े उधर नाचने का छोड़ के काय खायला ए तिकडे नाचायचं सोडून कुठं फिरतोय रे? हा थँक्यू. अरे हो गया अरे घे जाऊ अरे घे भाई का देखो भाई का. भाई की शादी. एवढ्या साक्षीदामध्ये काय होणार आहे का नाही? हा भरपूर काय होईल. 7 वेळा टाकावं लागेल. 1 2 3 5 वेळा. हे पोटली काय करणार? घरी घेऊन जाणार? इम्पॉर्टंट दिसते नाही का? काय करणार? भरपूर काय. विराज घरच्याला हा तांदूळ काय तांदूळ अक्षिता म्हणतात बाळा, अक्षिता. ऐकलं का अक्षिता? लास्ट चाललंय का? जेवणच नाही. कुठे जायचं? पैसे पण भेटेल. यांना कल्टी कशी द्यायची? अरे आपण नवरदेवकडनं जेवायला आलं तर बुल्याच्या बाळाला काय तर जेवण घेऊन पाया का नाही मागत शोध. आपण जेव्हा टाइमला बाहेर गेलो, अरे जेवायचं ठीक आहे. आई धवाड्यांनो तुम्ही गांजे पिऊन आल्यावरती बेंचवरती काही शेट्या खायला भेटणार का? आई घाल्यांनो चला गाडी काढ बाबा, मार खायला लागेल तो अगर पैसे. म्हणून मी याला म्हणत होतो पी पण ऐक ना, मी नव्हता पिला. माझा चष्मा गाडीमध्ये होता त्यामुळे लाल झालीत माझ्या. चला गाडी घे. मी घे ना. तिथल्या गाडी घे. एवढं काय झालंय मग? मगाशी पण लावडी जास्त नाही घेतली लावडी तुमचा. त्याला काय शिकली? गाडी चालू नाही कोण काय? बरोबर आहे बेंचवर. हा तुला त्याला काय शिकली? डोक्यात सांगते भाई. काकुला ठोकशील. आईची गाडी लागू नको. अर्जुन भाई, तो मला सांग,
हॉटेल शौर्य वाढेल हा. आता ह्या लावले का 1000 रुपये हा. ह्याच छपरे काढला मग मी तुला बुलेट देत नव्हतो कळलं तुला ह्या कारणामुळे घरच्यांनी तुला आज परत गाडी नाही घेतली कळलं सॉरी गणेश. ओके हॉटेल सोडून टेन्शन मध्ये हा तर मी काय म्हणतो हॉटेल सोडून तुझं हॉटेल शौर्य वाढेल आपण जेव्हा जायला पाहिजे का नाही घातली का नाही मध्ये हाच कारणामुळे भाई त्यावेळेस जर मध्ये काहीतरी आलं असतं तर हे साधा भोगावे नसते लागले आपल्याला लागले असते का? मित्रांचा विचार केला नाही मायाच्या आजीला तर काळ कुत्र ठेवलंय. तेव्हा की हळू सांगते मुलगायला कशाला भाई गशुंडी कुठं विचार धरले तू मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले बघा ना आम्ही नाही करत बाई. हा ना. आम्ही नाही करत. गुन्हा दाखल करायचा काय नाही करत. बघ की. बाई, तुमचे काही काही दार असेल सांग मला गण्या काय का नाही? तिला आगे तोंड चल दिन वादियो टकरा चुके हमसे गेला असतो ना यू तो काही चल ना तिकडे निघतो रस्ता कसं आहे मौसम तुला काय वाटतं अरे इथनं घे ना बुल्ल्या खाल्लं का आधी सट केली तर बंचत ऐक ना ते रामदाऱ्याला जातो रस्ता रामदाऱ्याला आवाला हा दिल ना लगाया वडवड चेटीवर तो जैसे कि आपने अभी तक यहाँ तक वीडियो देखी है तर काल आमच्या सोबत जे शिकत होता आमचा मित्र कॉलेजचा फ्रेंड ज्याचं लग्न होतं काल आम्ही सर्व मित्र खूप वर्षानंतर भेटलो होतो नाही म्हणलं 2-2.5-3 वर्षानंतर भेटलेलो जे डेली रोज कॉलेजसाठी यायचे सोबत असायचे आमच्या ते खूप वर्षानंतर कॉलेज संपल्यानंतर कामाला वगैरे लागली जॉबला ज्याचं त्याचं सगळे सेटल झाली तर काल खूप दिवसांनी ते आले भेटले खूप भारी वाटलं माझं पण खूप कामाचं लोड वगैरे असतो त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे बनवता नाहीत मला पण कंटिन्यू व्हिडिओ बनवायचे आहेत पण कामामुळं काही गोष्टींमुळं मला कंटिन्यू नाही बनवता येत पण जसा जसा टाईम भेटतो तसा व्हिडिओ बनवतो मी पण काल खूप मजा आली म्हणजे जे टेन्शन वगैरे जे काही गोष्टी होत्या सगळं रिलॅक्स झालं आणि मेन तर ज्याचं लग्न झालं तो तर माझा खास मित्र आहे त्यामुळं मी खूप हॅप्पी होतो काल असे खूप साऱ्या गोष्टी केल्या खूप एन्जॉय केला पण एवढा काही कॅप्चर करता नाही आला कारण कामं पण भरपूर होती परत कंटिन्यू इकडे जा तिकडे जा फोन मला शूट नाही करता आलं पण जेवढं शूट केलं तेवढं टाकलं मी तुम्ही बघितलं पहिलं तर माझं एवढंच म्हणणं आहे की काम वगैरे पण करा सगळ्या गोष्टी करा आपलं घर बघा पण आपल्या मित्रांना पण नका विसरू आपले मित्र शेवटी आपले असतात किती काही झालं तरी एक फोन केला येतात भेटतात आणि भेटा जास्त टेन्शन आलं लाईफमध्ये वगैरे तर मित्रांना फोन करा बाबा या 100-200 रुपये खर्च करा खाऊ घाला त्यांना बसा तुम्ही मस्त शांत सगळ्या गोष्टी रिलॅक्स असतात लाईफ अशीच चालते लाईफमध्ये खूप सगळ्यांच्या काही ना काही टेन्शन असतात वगैरे वगैरे माझ्या तर भरपूर काही आहेत पण मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून मित्रांमध्ये गेलं ना सगळं विसरून जातो आणि त्यामध्ये तर आणि स्पेशली माऊली भाऊ सॉरी काल तुझं लग्न होतं तरी तू एवढं लग्नामधनं मला कॉल केला की बाबा लवकर ये नाही का पण मला कामामुळं काही जमलं नाही रात्री नाईट शिफ्ट करून मी आलो मी कपडे वगैरे पण घेतले नव्हते कारण सुट्टी भेटत नव्हती मला एक दिवस सुट्टी घेतली त्याच दिवशी कपडे वगैरे घेतले सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं मला लेट झालं पण तुझं लग्न असून तू मला कॉल केला की बाबा तू कुठे ये भरपूर लेट झाला आहे लवकर ये त्यासाठी थँक्यू भाई पण वाईट वाटलं काल त्या गोष्टीचं की मी लवकर नाही येऊ शकलो आणि माझ्यामुळं बाकीचे पोरं पण थांबले होते की बाबा तू चल आम्ही पण माझ्यासाठी थांबले त्यांना पण लेट झालं खूप काही गोष्टी अजून करायच्या होत्या ज्या राहून गेल्या चला आता काही गोष्टी असतात ज्या होतात काळाप्रमाणे याच्याप्रमाणे पण त्यासाठी सॉरी आणि अजून माझ्या दुसऱ्या एका मित्राचं लग्न होतं 25 तारखेचं हैदराबादला तिकडे मला जाता नाही आलं तो पण नाराज झाला आता परत त्याच्या बहिणीचं पण लग्न आहे 29 तारखेला तर तो पण मला खूप कॉल करतो य पण भाऊ
नाही येऊ शकत आहे मी, कारण माझ्या काही गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की मला त्या सोडून नाही जमत आहे. त्यामुळं माफ कर मला. येऊ आपण, तू इकडं आल्यावरती, पुण्यामध्ये आल्यावरती भेटू, बोलू 2 गोष्टी. पण आत्तासाठी सॉरी. आणि ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.